मित्र हो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले. कायद्यानुसार हे खासदार अपात्र ठरतील असा प्रयत्न शिवसेनेनं केला. लोकसभा अध्यक्षांनी मात्र या खासदारांना पात्र ठरवलं. यात काहीही अनपेक्षित धक्कादायक असं काही घडलेलं नाही. कायदा काहीही सांगत असलं तरी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे काय निर्णय देतील याचा तसा जवळपास सगळ्यांना अंदाज आलेलाही होता. त्यामुळे यामध्ये धक्कादायक वगैरे काही नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून 50 आमदार फुटले. सगळे कायदा तज्ञ घटना तज्ञ सांगत होते की हे घटना बाह्य आहे, बेकायदेशीर आहे. हे सगळेच सगळे आमदार कायद्याच्या नजरेतून अपात्र होतात. अपात्र. तिथेही काय झालं आपल्याला माहित आहे. लोकांनाही आता फारशा आशा अपेक्षा उरलेल्या नाहीत हो. पण स्वायत्त संस्थाच्या विश्वासार्हतेवर मोठा कलंक लागून आलेला आहे हे मात्र नक्की. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फुटलेल्या 6 खासदारांना अभय दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचंड खवळलेली आहे, आक्रमक झालेली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट सुप्रीम कोर्टावर हल्ला चढवलेला आहे. न्याय व्यवस्था आणि केंद्र सरकार यांच्यावर त्यांनी जोरदार प्रहार केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाला त्यांनी चक्क गुलाम म्हटलेला आहे. गुलाम. देशाच्या राजकारणाला फडफडीचा जो काही कॅन्सर लागलेला आहे ना, त्याला फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्ट जबाबदार असल्याचं त्यांनी सूचित केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं 40 आमदारांच्या आमच्या प्रलंबित प्रकरणाचा निकाल जर दिला असता तर देशामध्ये पुन्हा पुन्हा पक्ष फोडले गेले नसते. देशात लोकशाहीवर बलात्कार करून हत्या होत आहे. मग संविधान कुठं उरलंय? 10व्या परिशिष्टात कुठल्याही पक्षफुटीला किंवा विलिनीकरणाला मान्यता नाही. मग लोकसभा अध्यक्षांनी 6 फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता कशी दिली असा सवाल सुद्धा राऊत यांनी उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तर नेहमी टीका ते करतात. आता पुन्हा एकदा मोठी आगपाखड केलेली आहे. मशालीवर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50 कोटींना विकत घेतले. मशाल चिन्हावर निवडून आलेले लोक निर्लज्ज आणि गद्दार आहेत. हे चांगलं की वाईट हे सोडून द्या, ते गद्दार आहेत. या कोणतं शौर्य, नीतिमत्ता आणि लोकशाही आहे? चांगलं आणि वाईट याचं उत्तर त्यांनी द्यावं. आम्ही त्यांना मशाल चिन्हावर निवडून आणलं. उद्धव ठाकरे साहेबांच्या नावानं मते पडली, मशालीला मतं पडलेली आहेत. तुमच्या चोरलेल्या धनुष्यबाणाला नाही असंही संजय राऊत म्हणाले. अत्यंत संतापले आज संजय राऊत. ते या संतापातच बोलताना पुढे म्हणाले, एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल हे लक्षात घ्या. दाढीवरती हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची जी नीतिमत्ता आहे ना, ती अमित शहा यांच्या पायापाशी गहाण पडलेली आहे. मुळात तुम्हाला आवडू नव्हती. हे जे 6 लोक आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे. ते निर्लज्ज आहे. गद्दार शब्द सुद्धा त्यांना कमी पडेल. लोकसभेचे अध्यक्ष किंवा पार्लमेंट जे आहेत, हा लोकशाहीवरचा बलात्कार करून हत्या केल्यासारखा प्रकार आहे. हा अत्यंत गंभीर असा गुन्हा आहे. हे जे आहेत ते सिरियल रेपिस्ट आहेत. लाज वाटत नाही का या लोकांना पक्ष फोडायला? 50-50 कोटीला माणसं विकत घेतात. लोकांना खायला अन्न नाही, पाणी नाही. लोक शिक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला काय दाखवत आहात? तुम्ही सिरियल रेपिस्ट आणि सिरियल किलर आहात अशा शब्दामध्ये त्यांनी आपला संताप व्यक्त केला. संजय राऊत हे तसे नेहमी आक्रमक असतात, पण आज मात्र त्यांच्या तोंडातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसल्या. आणि यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये किती तीव्र स्वरूपाचा अगडोंब उसळलेला आहे याची सहज प्रचिती येऊन जाते. काय करणार? अहो, कायदा जेव्हा हातबल होतो ना, तेव्हा सामान्य माणूस सुद्धा हातामध्ये शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरतो. सध्या कायद्याचं राज्य अस्तित्वात आहे का?
आहे का? तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.